आमचा पुढला प्रवास आहे तो म्हणजे बेलगाव. बेलगाव म्हटलं तर परमपूज्य कलावती देवी यांचं कलावती यांचे अनुयायी आपल्या बेलोशी गावामध्ये आहेत, त्यामुळं एक वेगळं हे ते भजन 3 वेळ केलं जातं. त्या वेळेला आमच्याकडे इकडे नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर आम्ही आता आहोत बेलगाव ते कर्नाटक या हायवेवरती आहोत आणि पाठीमागे दिसतोय तो पेट्रोल पंप आहे आणि आम्ही इथे काल स्टे केला आणि आता सर्व फ्रेश वगैरे झालेत, म्हणजे सकाळचे 6:15 वगैरे वाजले असतील आत्ता अंदाजे. आणि आता आमचा पुढला प्रवास आहे तो म्हणजे बेलगाव. बेलगाव म्हटलं तर परमपूज्य कलावती देवी यांचं मंदिर पाहण्यासाठी आम्ही चाललेलो आहोत. विशेष म्हणजे आमच्या बेलोशी गावातील सौ अनिता जयवंत थळे यांचं खूप याच्यामध्ये योगदान आहे. म्हणजे आमच्या बेलोशी गावामध्ये कलावती आईचं मंदिर जरी नसलं तरी देवीच्या मंदिरामध्ये त्याची स्थापना आहे आणि तेथे आठवड्यातून सतत भजन कीर्तन चालूच असतं. तसेच दर वर्षामध्ये सुद्धा 7 दिवसाचा हा सप्ताह नेहमीच चालू असतो आणि गावामधून आमच्या बेलोशी गावामधून कलावती आई मंदिर बेलगाव या ठिकाणी सातत्याने लोक येतच असतात. तर आज आम्हाला ते ठिकाण बघायचं आहे, कारण आमच्या बेलोशी गावामधलं हा एक सांस्कृतिक वारसाच आहे. कारण आमच्या गावामध्ये कलावती आईंचे भजन कीर्तन हे सातत्याने केले जातात. तर आपण ते पाहण्यासाठी जात आहोत आणि माझ्यासोबत आहे जयेश आहे. मोठा सप्ताह असते हां. 6 दिवसाचा. 5 दिवसाचा दिवाळीमध्ये ना? दिवाळीमध्ये असतं ना. हां, दिवाळीमध्ये आमच्या बेलोशी गावामध्ये 7 दिवसाचा सप्ताह असतो आणि ते सगळे अरेंजमेंट जे असते ते सौ अनिता जयवंत थळे या सर्व करतात. आणि खरं आम्हाला लहानपणापासून सुद्धा आवड आहे आणि आम्ही तिथे लहानपणी जात असत. ते कलावती आईंच्या दर्शनासाठी सुद्धा आमच्या बेलोशी गावामध्ये त्या आम्ही हरिनामाच्या सप्ताहालासुद्धा असत तेव्हा. आणि खूप छान रित्या कलावती आईंचं जे भजन आहे ते सुद्धा आहे. नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम. पुन्हा एकदा मी तुम्हाला भेटतोय. अर्थात बेंगलोरपासून हा प्रवास सुरू झाला आणि पहाटे आपण पोहोचतो आहे तो मध्यावर. इथून पुढे बेळगाव श्री कलावतीयांचं जे जन्मगाव आहे त्या ठिकाणी आपण पोहोचतो आहे. पुढे 285 किलोमीटर अंतरावर ते गाव आहे. विशेषतः कलावतीयांचे अनुयायी आपल्या बेलोशी गावामध्ये आहेत, त्यामुळं एक वेगळं भेटण्याची ओढ आईंची आणि तो वेगळा आनंद आम्हाला मिळणार आहे. अर्थात त्या ठिकाणी जाऊन आमच्या गावामध्ये खूप पूर्वीपासूनच कलावतीचं भजन म्हणतात ते सुरू आहे आणि ते आजतागायत चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी चालू असतं. दर शनिवारी असेल किंवा मग बालोपासनेच्या मार्फत त्या ठिकाणी आईंचं भजन गायलं जातं आणि तो आनंद आपण पुन्हा एकदा घेणार आहोत त्यांच्या ठिकाणी जाऊन, अर्थात बेळगावी या ठिकाणी जाऊन आपण तो भेट घेऊन त्यांच्या चरणी आपण नतमस्तक होणार आहोत. या ठिकाणी आपले सर्वजण ग्रामस्थ उपस्थित आहेत. अर्थात त्या बैठकीचे किंवा त्या भजनाचे एक सहभागी किंवा त्या भजनात सहभागी होणारे बरेचसे अनुयायी या ठिकाणी आहेत. मी करतो की आपण त्याबद्दल थोडंफार सांगावं. बेलोशीगावात जी भजन सेवा सुरू असते त्याचे प्रामुख्याने संस्थापक म्हणता येईल किंवा ज्यांनी सुरुवात केली अशा सौ अनिता जयंथळे आणि त्यांचा परिवार यांच्यामार्फत ही भजन सेवा होत असते. अर्थात एक आईंचं भजन आणि त्यामुळे तयार होणारं वातावरण हे आमच्या या मंदिराच्या परिसरामध्ये एक वेगळा अनुभव असतो. त्याच्यामध्ये बेलोस्कर फॅमिली असेल किंवा वारगे फॅमिली असतील, थळे फॅमिली असतील, अनुयायी त्याबद्दल आपण विशेष माहिती घेऊया. या भजनाचं स्वरूप काय असतं, कशा प्रकारचं हे भजन असतं? म्हणजे कशा प्रकारचे म्हणजे लेडीज जास्त असतात या भजनामध्ये आणि आठवड्यातून हे ते भजन 3 वेळ केलं जातं. त्या वेळेला आमच्याकडे दरवर्षी सप्ताह चालू असतो. अशा प्रकारे आम्ही ते कार्य चालू ठेवलेलं आहे. खरंच तो वेगळा अनुभव असतो. त्याचप्रमाणे बालोपासना हा एक भाग असतो.
बालूपासना एक असतो रविवारी मुलांसाठी मला वाटते बालूपासना असते आणि मग त्यामुळे आईंचं भजन असेल किंवा एक त्यांचा अनुभव असेल तो याच्यामध्ये विषद केला जातो. आमचे ज्येष्ठ संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय दर्पणाजी गुंडेने सांगितले की या भजन सेवेमध्ये केवळ गावांतीलच नाही तर आदिवासी मुलांचाही सहभाग त्याच्यामध्ये असतो. संपूर्ण पंचक्रोशीतील लोक त्यात सहभागी असतात. ज्याप्रमाणे ते म्हणाले की वर्षातून एकदा एक सप्ताह असतो आणि तो एक दिवाळीमध्ये या सुट्टीमध्ये असल्यामुळे सगळेजण त्यात सहभागी होतात या सप्त्यामध्ये आणि तो आनंद घेत असतात. तर मित्रांनो थोडक्यात आपल्याला सांगितलंच आहे आणि आता तुम्ही बघताय समोरून सूर्योदय होतो आहे आणि आता इथून आम्ही निघणार आहोत. आता इथून 285 किलोमीटर अंदाजे आमचा प्रवास आहे. तर हे सर्व अपडेट्स तुम्हाला नक्कीच मिळत राहतील कलात्रांग अलिबाग हे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. मंडळी आम्ही कर्नाटकमध्ये या बैलगाडीवरती मस्तपैकी एन्जॉय केला. त्या काकांनी आम्हाला गाडीवरती सवारी केली मस्तपैकी. काही नको करू थोडा लागला तर तर इकडं इंटरनॅशनल न्हावी आहे तिकडे. प्रेशर अरे माझ्या चुकलाच ना मग काय खरं नाही. नको रे करू. सर्वांना एअरप्लेन लावले एअरप्लेन. अर्जुन रती सारथी करुनिया फेडीसी त्याची सारथी. धाव पाव धावळे विठाबाई रावणी धरली आडी. विठाबाई रावणी धरली आडी. अनाथ मी अपराधी करतो पुतरा बैलगडी. अनाथ मी अपराधी करतो पुतरा बैलगडी. नाम विठोबा नाम विठोबा.
हाय गाईज, रात्रीचे 10 वाजलेत आणि आता आम्ही बेलगावमध्येच आहोत. आता बेलगाववरून आम्ही कोल्हापूरला निघालो. तर आता रात्रीचं जेवण म्हणून आम्ही इथे थांबलेलो आहोत आणि इथे जेवणाची तयारी चालू आहे. तर इकडे सर्व जेवणाची तयारी चालू आहे. इकडे चुला पेटवलेला दिसतोय. नॉनव्हेज व्हेज दोन्ही प्रकार असणार आहे. इकडे रोहित, अरे काढा रे राजानं ते गोले कसं तरी काढा. इकडे मटार सगळे सोडले सर्व. परत द्या. म्हणजे मटार भाजी सुद्धा, मटार फ्लावरची भाजी आहे इकडे व्हेजवाल्यांसाठी. नॉनव्हेज सुद्धा आहे. अरे बघा